लातूर जिल्हा परिषद महायुतीच्या ताब्यात, भाजपला धक्का तर मनसे ठरली रिंग मास्टर। लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक निकालात भाजपला मोठा धक्का बसलाय। जिल्हा परिषद महायुतीच्या ताब्यात आली असली तरी मागील निवडणुकीतील 36 जागांवरून भाजप थेट 18 जागांवर घसरली आहे। 59 जागांच्या या लढतीत काँग्रेसनं सर्वाधिक 23 जागा जिंकल्या असून राष्ट्रवादी अजित पवार गटाला 12 जागा मिळाल्या। या निवडीचं मुख्य आकर्षण महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे ठरली आहे। मनसेनं पानगाव गटातून भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करत जिल्ह्यात खातं उघडलं। विशेषतः रेणापूर पंचायत समितीत भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी 3 सदस्य तर मनसेचे 2 सदस्य निवडून आल्यानं इथं सत्ता कोणाची हे ठरवण्यासाठी मनसेनं रिंग मास्टरच्या भूमिकेत असणार आहे। कामखेडा गटात अतिशय रोमांचक लढत झाली। इथं काँग्रेसच्या आशा भिसे यांनी आपल्या सख्या जाऊचा भाजप उमेदवाराचा अवघ्या 2 मतांनी पराभव केला। विजयानंतर उमेदवारांनी मोठा जल्लोष केला। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज करता लातूर जिल्हा प्रतिनिधी विष्णू आचार्य यांचा रिपोर्ट। काय सांगाल, फार मोठा दणदणीत विजय आपल्याला मिळाला। खरं तर हा विजय पानगाव येथील सर्वसामान्य जनतेचा विजय आहे। गेल्या 20 वर्षापासून आमचे नेते सन्मान्य संतोष भाऊ नागरगोजे पानगाव परिसर आणि लातूर जिल्ह्यात गोरगरीब जनतेसाठी प्रामाणिकपणे काम केल्यामुळं धनशक्तीच्या विरोधात हा प्रचंड मोठा विजय झालेला आहे। त्याचबरोबर तुमच्यासारख्या पत्रकार बांधवांचे सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने साथ लाभलेली आहे। सर्व गोरगरीब जनतेच्या जीवावर ही आम्ही निवडणूक लढलेली होती आणि हा विजय आम्ही पानगाव येथील जनतेला समर्पित करीत आहोत। निकाल आपल्या हाती आलेला आहे, आपण या निकालाविषयी काय सांगता? पानगाव जिल्हा परिषद गटातल्या जनतेनं भरभरून अशा प्रकारचा प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे। ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा प्रकारची होती। एका बाजूला काम आणि एका बाजूला बगर कामाचे माणसं, अशा पद्धतीची ही लढाई झाली आणि जनतेनं कामाला आणि आमच्या आतापर्यंतच्या मेहनतीला स्वीकारला असं म्हणायला हरकत नाही। तर मी हा विजय खऱ्या अर्थानं जनतेला समर्पित करतोय की प्रचंड मोठ्या मताधिक्यानं हा विजय मिळालेला आहे। गेल्या निवडणुकीमध्ये आपला पराभव झालेला आणि या निवडणुकीमध्ये इतक्या मताधिक्याने आला, याचं गणित काय? मी जे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य त्यावेळी निवडून आले होते, त्यांच्यापेक्षा निवडून आलेल्यापेक्षा कितीतरी पटीनं पडून मी जास्त कामं केलेली आहे आणि त्या कामाला लोकांनी स्वीकारलेले, हेच गणित आहे, दुसरं काय नाही। बरं, आपली पुढली रणनीती काय राहणार? मतदारसंघाच्या विकासाबाबत आपलं काय? मतदारसंघातला जे प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रश्नावर वाचा फोडून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ते लोकांची कामं, पंचायत समितीच्या माध्यमातून लोकांची कामं करणे, जे भ्रष्टाचार मुक्त पंचायत समिती, भ्रष्टाचार मुक्त जिल्हा परिषद, अशा पद्धतीने आम्ही कामं करणार आहोत आणि आदर्श जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य काय असतो हे सुद्धा आम्ही या माध्यमातून लोकांना दाखवणार आहोत। शुभेच्छा। आपण पाहू शकताय की पानगाव जिल्हा परिषद गटातून मनसेकडून उभा असलेले डॉक्टर सुनील नागरगोजे हे बहुमताने काँग्रेस आणि भाजपच्या बालेकिल्ल्यातून त्यांनी ते विजय झालेले आहे।